नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि आपण पाहतात यश अकॅडमी. 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये काही शंका आहेत. आता या शंकांचं समाधान करण्यासाठी काही सोय ही या यंत्रणेकडून राबवण्यात आलेली आहे. त्याबाबत मी बोलणार आहे. परंतु बऱ्याच वेळा असं होत आहे की सर, जनरल मेरिट लिस्टमध्ये माझ्या मुलाचं नाव आहे आणि त्यानंतर मग मेसेज आलेला आहे की युअर ॲप्लिकेशन फॉर्म हॅज बीन रिजेक्टेड ड्यू टू सो अँड सो. आणि मग ते लॉग इनमध्ये आपण जाऊ त्यावेळेस लॉग इनमध्ये तिथं तुम्हाला काही दिसत नाही. आणि मग अशा वेळी प्रश्न पडतो की मी नेमकं काय केलं पाहिजे, माझ्या मुलाला प्रवेश मिळेल की नाही. किंवा काही वेळेस शंका आल्यानंतर मुलं सध्या लॉग इन चालू आहे त्या अधिकृत वेबसाईटवर जर गेला तुम्ही, तर तिथं लॉग इन सुरू आहे म्हणजे याचा अर्थ काही तुमच्या गोष्टी अपलोड करायच्या राहिल्या असतील तर त्या अपलोड करण्यासाठी कदाचित ती संधी असणारी आहे. ती बघून घ्यायला काही हरकत नाही. परंतु जास्त वेळ जर एकाच वेळी तुम्ही 2 वेळा 3 वेळा लॉग इन केला असेल बरं का, तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड वापरून, तर तिथं ती सिस्टीम चेक करत असते की याने किती वेळा ट्राय केलेला आहे आणि मग तो का करतो म्हणून शंका व्यक्त केली जाते. आणि तिथं पुन्हा ती प्रोसेस तुम्हाला दिसत नाही, इनव्हॅलिड इनव्हॅलिड किंवा काही एरर येऊ लागतात. मग या ज्या शंका तुमच्या मनामध्ये असणाऱ्या आहेत यासाठी तुमची सोय तशी केलेली आहे. आता नेमकी काय सोय असणारी आहे, तर ही स्लाइड जी आहे ही तुमच्या समोर आहे. ही वाचल्यानंतर काही गोष्टी तुमच्या लक्षात येतात का पहा. वेब पोर्टलवर देण्यात आलेल्या टोल फ्री हेल्पलाईन, तिथं टोल फ्री हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्यांच्याशी तुम्ही थेट संपर्क साधू शकता. हा एक मार्ग आहे. दुसरा आहे की शंकांचं निरसन न झाल्यास, म्हणजे टोल फ्री हेल्पलाईनच्या माध्यमातून शंकांचं निरसन झालं नाही, तर मग मात्र आपण शाळेची अथवा मार्गदर्शन केंद्राची मदत घ्यायची आहे. म्हणजे शाळेमध्ये तुम्ही गेला, जिथून फॉर्म भरलाय तिथं तुम्ही गेला तरी चालेल, किंवा जे पहिल्या पसंतीचं उच्च माध्यमिक विद्यालय आहे तिथं गेला त्यांना विचारलं तरी तिथं चालेल, किंवा मार्गदर्शन केंद्र. आता ही मार्गदर्शन केंद्र जी असणारी आहे ते राज्यामध्ये एकूण 8 विभाग असणारे आहेत. म्हणजे 8 विभाग कोल्हापूर आहे, लातूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, अमरावती आहे, पुणे आहे, मुंबई आहे. म्हणजे असे जे काही 8 विभाग असणारे आहेत, या कोणत्या विभागाअंतर्गत तुमचं 10वी तुम्ही पास झालेला आहात आणि 11वीला तुम्ही प्रवेश घेताय. म्हणजे 11वीला 10वी ज्या विभागातून झालंय त्याच विभागातल्या उच्च माध्यमिक विद्यालयाचं नाव तुम्ही पसंती क्रमामध्ये दिलंय का अन्य काही, या बाबी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. आणि मग त्यावरनं तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर तुमच्याकडं मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये जी अधिकृत वेबसाईट असणारी आहे FYJC-admissions.in, ती ओपन करा आणि होम पेजवर गेल्यानंतर तुम्हाला डाउनलोड असं दिसेल. त्या डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर अगदी सुरुवातीलाच दिसेल तुम्हाला गायडन्स सेंटर लिस्ट. ही गायडन्स सेंटर लिस्ट म्हणजे मार्गदर्शन केंद्रांची यादी असणार आहे. आणि मग तुमचं 10वी कोणत्या विभागातून झालेलं आहे, म्हणजे कोणत्या डिव्हिजनमधून झालेलं आहे, आणि त्याच डिव्हिजनमधल्या उच्च माध्यमिक विद्यालयाला तुम्ही प्रवेश मागताय का, तर ते कोणत्या विभागात येतं आहे ते बघा. आणि तिथं त्यांनी माहिती दिली, मार्गदर्शक केंद्राचं नाव आहे, मोबाईल नंबर आहे, पत्ता आहे, संपर्क ज्यांना करायचा आहे त्या अधिकाऱ्याचं नाव आहे, त्यांचा संपर्क नंबर आहे, यांच्याशी तुम्ही थेट बोलू शकता असं मागं सांगितलं आहे. परंतु वारंवार शंका मुलांच्या येत आहेत, त्या कमी होताना दिसत नाहीत, म्हणून पुन्हा एकदा हा व्हिडिओ काढावा लागतोय. एवढ्यावर न थांबला तर पुन्हा त्याने असं म्हटलंय की किंवा आपली अडचण वेब पोर्टलवर, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पहा. वेब पोर्टलवर विद्यार्थी लॉग इनमध्ये शंका समाधानामध्ये नोंदवा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही लॉग इन केल्यानंतर तिथं पेज ज्यावेळी ओपन होईल तिथं शंका समाधानासाठी काही तुमचं आहे का बघा. ह्यांनी दिलंय त्या अर्थी तिथं असणार आहे, मी ते पाहू शकत नाही, तसं पाहणं ते चुकीचं असणार आहे. तुम्ही ते पहा आणि तुम्ही पाहिल्यानंतर जर तिथं असेल वर टायटल एखादं कुठलं, तर शंका समाधान करण्यासाठी तुमच्या शंका तिथं मांडा. त्यांचं समाधान करण्याच्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न होईल. तुम्हाला ते लॉग इनमधूनच ते सगळं पाहायला मिळणार आहे. किंवा जो तुम्हाला कदाचित ईमेल आय डी जर दिला असेल
तर त्या ईमेल आय डीच्या माध्यमातून देखील तुम्हाला ते कळवलं जाईल. म्हणजे हा शेवटचा पर्याय आणि चांगला पर्याय तो असणारा आहे. विद्यार्थी असतील, पालक असतील, यांनी शंका समाधानासाठी या मार्गाचा अवलंब करा. प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया अजून सुरू होणार आहे, तोपर्यंत या सगळ्या शंका समाधानाचं निरसन करून घ्यायला काही हरकत नाही. धन्यवाद.